हॅलो नमस्कार, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आता मी संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केला आहे आणि फौजी साहेब, राजू आम्ही सगळेच निघलोत फिरायला बाहेर। थोडंसं म्हणलं संध्याकाळच्या वातावरणात छान वाटतं थोडं फिरल्यावर। तर लोक सगळे फिरायला आले, ते तिकडं पलीकडं पण राजूच्या पलीकडं काका ते सगळे फिरून येऊन मस्त बसतात। संध्याकाळचं मस्त मैफिल जमती सगळ्यांची। तर आम्ही पण थोडंसं फिरून येतो। सूर्य गेलाय मावळायला खाली आणि वातावरण छान झाले, थंडी पण कमी झाली आता। म्हणजे 2-3 दिवसापासून चांगलंच आभाळ येत होतं ना, तर थंडी कमी झालेली सध्या। पण असं म्हणतात 30 तारखेपासून थंडी वाढणार आहे, तर बघूया पुढं। सध्या तरी थंडी नाही आहे, म्हणलं चला फिरण्याचा आनंद घेऊया तेवढाच। कारण थंडी असली ना असं फिरता येत नाही मला, तर बाहेर जास्त निघताच येत नाही, खूप म्हणजे त्रास होतो नाकानी मला। तर आवरले सगळं, संध्याकाळ झाली आणि फौजी साहेब पण येत। तर म्हणलं चला थोडंसं आपण बाहेर फिरायला निघू चला मंडळी। तर त्यांना ड्युटीला पण जायचं आहे, पण ते बोलले की आपण आधी फिरून येऊ बाहेर आणि मग मी जातो ड्युटीवर, है ना राजू? आणि हे बघा आमचे मोठे मासे सागर, हे बघा फिरून आलाय तो कोणाचं काही हो, त्याला फिरायचं थांबलं नाही पाहिजे। तो संध्याकाळचं फिरायला जाणार म्हणजे जाणार आणि सकाळी जिमला जाणार म्हणजे जाणार, त्याचं असं आहे। तर आकाशची पण थोडीशी तब्येत वाढली ना, तो जिमला जात नव्हता। तर त्याचे पप्पा बोलले तू जर आकाशला जिमला घेऊन गेला नाही ना रोज सकाळचं तुझ्याबरोबर, तर तुझी जिम बंद कर म्हणले, तुझ्या जिमला पैसेच देणार नाही असं बोलले त्याला। तर उद्यापासून आकाश पण जिमला जाणार आहे। काहीतरी चाललंय बरं का बापल्याकाचं, काय चाललंय आमचं जरा पर्सनल चला फिरून येऊ आपण आता, है ना? सूर्य गेलाय मावळायला, फिरून लाल दिसतो पहा ना। हा सूर्य दाखवते ना, खूप छान वाटतंय सूर्य। राजू तर राजू पण आज एकदम तराट झालाय बरं का, त्याची सर्दी वगैरे एकदम मस्त झाली त्याची, म्हणजे सर्दी जाणवत नाही। काल पण तो पण थोडासा सुकल्यासारखा झाला होता, त्याची पण सर्दी बरी आहे आज। तर हे बघा लोक फिरतायत अजून, आज थंडी नाही आहे ना 2-3 दिवसापासून, त्याच्यामुळे लोक येतात फिरायला। आणि आता थंडी जास्त पडती, आता उन्हाळा पण लागणार आहे ना, तर गवत सगळं वाळायला लागले तुम्ही बघू शकता। तर जनावरं तरी पण चरायला येतात, तर ते वाळायला गवत का होईना खातात जनावरं। आणि हे बा इकडं सगळं प्लॉटिंग पडलेलं आहे, सगळं कंपाऊंड वगैरे करून टाकलेत लोकांनी। आणि पक्षी चाललेत आता संध्याकाळचं त्यांच्या घरट्यात बसायला, आणि आभाळ पण जरा आलेलंच आहे। आणि घराच्या पलीकडे हे पहा म्हशी गाया असं चरायला आलेले आहेत, तर त्या पण चालल्यात हळूहळू तर त्यांच्या घराकडं। तर मला धूप बनवायला गावरान गाईचं शेण लागत होतं, पण आता संध्याकाळचं नाही जात पाहायला, आणि संध्याकाळचं शेण आणू पण नाही। आता दुसऱ्या दिवशी उद्या पुन्हा गाया चरायला आले ना, तर गावरान गाईचं शेण पाहिजे मी धूप बनवण्यासाठी। आणि आपले वरचे टेरेसवरचे झाडं बघा किती छान झालेत, मस्त एकदम हिरवेगार झालेत। आणि आपलं जे नागवेलीचा वेल आहे ना, त्याने तर बाउंड्रीज पार केली डायरेक्ट, म्हणजे वरच्या टावरच्या वरती गेला येतो हे बघा। आणि नवीन पानं पण छान आलेत, फौजी साहेबांनी जे जुनं पानं होते ना त्याशी त्याची कटिंग केली ना, तर तो वेल पुन्हा एकदा छान फुटलाय आता। आणि मधुमातीला फुलं जरा कमीच झालीत एवढ्यात आता, तर झाडं पण वरचे मस्त झालेत आता हे बघा। आणि हे बघा राजू गेट जवळच उभा राहिलाय, मला आतमध्ये यायची वाट पाहतोय, कधी आतमध्ये येते आणि मी कधी गेट लावतोय। आणि आपलं पास्ता गुलाबाला हे बघा किती छान गुलाबाचं फुल आलंय, गुलाबाचं फुल छान आलंय, पण त्याच्यावर आळी पडली ना, कुठून आळी आली काय माहिती ती। आणि एकाच रात्रीमध्ये सगळ्या झाडांची पानं तिने असे खाल्लेत, अर्धे केले, जसं काय पानांची ती डिझाईन आहे असं झालंय। अर्धे पानं सगळे झाडाचे खाल्लेत तिने। आणि हे पास्ता गुलाब आहे ना, एकदा फुलं आलं ना ते 8-10 दिवस जसून तसंच राहतं। 7-8 दिवसानंतर त्याचा कलर थोडासा फेंट होतो, पण त्याच्या पाकळ्या अजिबात गळत नाही, फुल जसून तसंच राहतं। तर हे बघा सगळे पानं खाल्लेत आणि फुल एकदम मस्त दिसतंय त्याचं। तर याची सुद्धा थोडीशी कटिंग करायला सांगेन मी फौजी साहेबांना, म्हणजे ते झाड छान फुटन आता। तर मंडळी फिरून आलं, थोडंसं बसलं आणि त्यानंतर आता मी किचनमध्ये आले, सगळ्यांना एकदा चहा बनवून देते। आणि मुलं बोलले की आज जरा मम्मी हलकं फुलकंच कर खायला, तर आज मी डाळ तडका आणि जिरा राईस करणार आहे। तर त्याची पण रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करते। तर चला चहा ठेवते मी आधी आता।
तर सागर फिरून आला आणि फिरून आल्यानंतर तो दूध आणायला गेला होता. दूध तापू घालते मी आता आणि चहा ठेवते. तर एका ताईची कमेंट होते की ताई स्वयंपाक करताना केस बांधत जा. तर माझे केस काही इतके जास्त गळत नाही आहेत, त्यामुळे मी तसेच ठेवायचे. पण आता सवयच लावून ठेवते की किचनमध्ये स्वयंपाक करायला येण्याआधी आपण केस बांधायचे. सवय लावून ठेवली म्हणजे ते लक्षात राहतं. तर आता पण माझ्या लक्षात नव्हतं, पण मी केस बांधले आता व्यवस्थित त्याचा बुचुडा बांधून येते मी, म्हणजे एखादा केस गळणार नाही किचनमध्ये, नाही का. आणि थंडीच्या वातावरणामध्ये तर चहा प्यायचा काही आनंद वेगळाच असतो. त्यामुळं मला माझ्या दिवसातून 2-3 वेळा तरी चहा होतो. म्हटलं होतं मी चहा सोडून देईन, कारण चहामुळं गोड खाल्ल्यामुळं काय होतं, तब्येत थोडीफार वाढते. तर मला थोडीफार अशी तब्येत वाढल्यासारखी झाली माझी. तर म्हटलं चहा सोडून देईन. 1-2 दिवस चहा सोडला, पण त्याची काही तलप जातच नव्हती चहाची. आणि थंडीच्या वातावरणामध्ये चहा पिऊ वाटतो. तर म्हटलं चला थंडी जोपर्यंत आहे तोपर्यंत चहा पिते, आणि थंडी संपली की मग उन्हाळ्यामध्ये चहा सोडून देईन, मग थोडीफार तब्येत कंट्रोलमध्ये येईन. तसं मी थंडी नसली ना 2 टाईम फिरायला जाते, सकाळ संध्याकाळ 2-3 चकरा मारते. पण थंडी पडल्यामुळं मी सकाळी जात नाही, संध्याकाळी 2 चकरा मारून येत असते, असं होतं. नाहीतर मग थोडं फिरलं की बरं पडतं. तर बऱ्याचशा ताईंच्या मागं कमेंट होते की ताई तू तब्येत कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काय करते, कशी तब्येतीची काळजी घेते, याच्यावर एक व्हिडिओ बनव. तर मी जास्त काही करत नाही तब्येतीसाठी स्पेशली. थोडीशी तब्येत मला वाटली ना, आता माझी तब्येत थोडी वाढली आहे, थोडंसं वाटते आता. तर मी काय करते, थोडंसं खाणंपिणं कंट्रोलमध्ये ठेवते आणि फिरायला जात असते. बाकी काहीच करत नाही. गोड कमी करते खायचं. असं जरी केलं तरी आपली तब्येत एकदम व्यवस्थित मेंटेन राहते. आणि आपलं वजन एकदम व्यवस्थित ठेवण्यासाठी ना आपलं म्हणजे खाणंपिणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर असा भात शिजायला घातल्यानं मी जास्त पाणी ठेवते आणि जास्तीचं पाणी मी ओतून काढते. त्यांनी पण तब्येत वाढत नाही. आणि चपाती फक्त मग मी सकाळी नाश्त्याला थोडं फार काहीतरी खाते आणि दुपारी जेवण करते फुल, आणि संध्याकाळी मग सलाड खाते. तर याने पण तब्येत एकदम व्यवस्थित राहते. संध्याकाळी जर आपण चपाती भरपूर खाल्ली ना तर त्याने पण वजन वाढतं, असं होतं. तर हे भातातलं सगळं पाणी मी ओतून काढलं, एकदम मोकळा भात झाला आहे. आता याला मी नंतर फोडणी देते. आता जिरा राईस करायचा आहे ना, थोडंसं थंड झालं की मग फोडणी देऊन परतवला की छान होतो. नाही तर मग ते गरम गरम याच्यामध्ये आपण भात परतवला ना ते भाताचे तुकडे झाले जातात. तर डाळ पण एकीकडं मी कुकरला लावली आता भात झाल्यानंतर, आणि एकीकडं मला सागरने कांदा पण कापून दिला आहे. तर फोडणी देते मी आता, डाळीचं म्हणजे तडका बनवते. तर थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी टाकली मी. मोहरी छान तडतडली आता, आणि त्याच्यामध्ये टाकला जिरा पण थोडा तडतडला की आता कांदा टाकते. तर कांदा परतून घेते मस्त. तर हे कुकर लावलेला आहे एकीकडं मी ना, डाळ शिजते तेच इकडं तडक्याची तयारी चालू केली मी. कांदा वगैरे परतायला, म्हणजे डाळ शिजूपर्यंत इकडं कांदा वगैरे परतून निघन, आणि डाळ झाली की लगेच डाळ मग या कांदा टोमॅटो आपण परतलेलं आहे ना त्याच्यामध्ये टाकू, म्हणजे पटकन स्वयंपाक झाला जातो. आता कांदा जास्त पण नाही परतून द्यायचा, थोडाफार परतत आला, थोडा ब्राऊन व्हायला लागला ना हलका, लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे. तर कांदा किती सॉफ्ट झाला आहे. आता याच्यामध्ये घालते टोमॅटो. तर टोमॅटो घातलं ना आपण थोडं लगेच मीठ घालायचं असतं, म्हणजे मिठाने काय होतं, टोमॅटो पटकन सॉफ्ट झालं जातं. तर मी आता याच्यात मीठ नाही घालत. मी लसण आणि अद्रक थोडंसं ठेचून घेतलं आहे, थोडंसं मीठ घालून ना, कारण लसण ठेचायचं म्हटलं ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून ठेचलं ना खलबत्त्यामध्ये, तर लसण पटकन असं बारीक झाला जातो. तर तेच याच्यामध्ये घालते मी आता. त्याच्या आधी 2-3 हिरव्या मिरच्या कापून घातल्यात, आणि अद्रक लसूण मी थोडंसं मीठ घालून ठेचून घेतले खलबत्त्यामध्ये, तेच घालते याच्यामध्ये. तर याच्यामध्ये मीठ आहे त्याच्यामुळे टोमॅटो आता पटकन सॉफ्ट झाले जाईल. तर हे बघा, कांदा टोमॅटो अद्रक लसूण सगळं टाकलं होतं याच्यामध्ये, हे परतलंय छान. आता याच्यामध्ये घालते मी मसाले. त्याआधी कढीपत्ता घालते. बघा, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर पण घालते, म्हणजे फ्लेवर उतरतो छान त्याच्यात. घालते थोडीशी हळद, त्यानंतर लाल मिर्च पावडर, सांबर मसाला पण थोडासा घालते, कारण मुलांना याचा फ्लेवर खूप आवडतो डाळीमध्ये. सांबर मसाला थोडासा. आता हे थोडंसं परतून घेते. तर कधी पण असं आपण तडका दिला ना, म्हणजे कांदा टोमॅटो सगळं परतवलं ना, याच्यातच कधी डाळ घालायची नाही, म्हणजे काय होतं सगळं हे एकजीव होत नाही. त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं असं, आणि थोडं शिजून घ्यायचं, म्हणजे काय होतं याचा फ्लेवर सगळं एकजीव होतो, आणि मग डाळ आपली छान होती. किंवा भाजीला जरी असं केलं ना आपण, कांदा टोमॅटो असं परतवलं ना, थोडंसं पाणी घालून शिजवायचं, त्यानंतर काय घालायचं आपल्याला ते भाजी डाळ ते घालायचं, छान होती एकदम.
तर हे बघा किती छान असं शिजतंय हे 2 मिनटं, म्हणजे डाळ छान होती. आता मी तोपर्यंत कुकर झालाय, डाळ कुकर उघडीते, डाळ झाली आहे. आता कुकर मध्ये गरम पाणी आहे ना, तर तेच मी डाळीला वापरणार आहे. तर हे बघा मंडळी, अशी जर मस्त आपण जे कांदा टोमॅटो फोडणी दिलेलं, तडका दिलेलं, असं थोडंसं पाणी घालून शिजवलं, तुम्ही बघू शकता कसं तेल वरती आलंय. तर याच्यामध्ये कोणती भाजी टाका किंवा डाळ टाका, इतकं भारी टेस्टी लागतं ना. तर सगळं एकजीव झालं. हे बघा, दुसरं वाटण घालायची सुद्धा गरज पडणार नाही कोणत्या भाजीला, एवढं जर हे केलं तर. हे बघा, आता याच्यामध्ये घालते मी डाळ. तर हे बघा, मस्त अशी डाळ मी सगळी घालून घेते. आता मंद आचेवरती डाळीला मी एक उकळी येऊपर्यंत भाताला फोडणी दिली आणि डाळीला मस्त अशी उकळी आली, तुम्ही बघू शकता. आणि तरी पण छान आली. त्याच्यात मी टाकली आता थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं हलवून घेते. तर डाळ तडका म्हटलं ना, डाळ तडक्याला वरतून एक पुन्हा फोडणी द्यावी लागते. थोडंसं तेलामध्ये लाल मिर्च पावडर, बेडगी मिरची, जिरा, कढीपत्ता याची फोडणी दिली की छान तरी येते डाळीला. पण मला काही वरतून फोडणी द्यायची गरजच पडली नाही, कारण आधीच त्याला मस्त अशी तरी आलेली, तुम्ही बघू शकता. आता त्याच्यामध्ये घातली मी थोडी कस्तुरी मेथी चुरगळून घातली, कोथिंबीर घातली. कस्तुरी मेथीने काय होतं, डाळीला खूप छान असा फ्लेवर येतो. आता कस्तुरी मेथी घातल्यानंतर थोडंसं हलवून घेते मी आणि 1-1.5 मिनटासाठी मी मंद आचेवरती झाकण ठेवते, म्हणजे त्या कस्तुरी मेथीचा सगळा फ्लेवर आपल्या डाळीच्या म्हणजे डाळीमध्ये उतरण. आणि डाळीची सगळी तर्री पण मस्त डाळीवरती आली होती मंद आचेवरती 1-1.5 मिनटं ठेवल्यानंतर. आता जी सर्व करायची छोटीशी मी बादली दाखवली होती तुम्हाला ना कालच्या व्हिडिओमध्ये, तर त्या बादलीमध्ये छोटीशी कढई आहे असं सर्व करायची, जसं हॉटेलमध्ये असतं तसं मी आणली होती आपलं रेसिपी वगैरे दाखवण्यासाठी. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला जिरा राईस, त्यानंतर डाळ हे बघा काढून दाखवलं आहे. तर खूप छान, इतकी टेस्टी होती ना डाळ तडका आणि आपलं राईस. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. माझ्या मुलांना तसा डाळ तडका जिरा राईस खूप आवडतो. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.